गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय? आवाज येतोय सर्वांना? हॅलो पूर्वा, आवाज येतोय? आता येतोय? हा, ओके. तर काल आपण आवाज येतोय ना? हॅलो पूर्वा, येतोय? ओके. तर आता आपण मुक्या प्राण्यांची कैफियत हा पाठ पाहतोय. आवाज येतोय साई? पूर्वा, साई, आवाज येतोय? हॅलो पूर्वा, आवाज येतोय? पूर्वा, पूर्वा
हॅलो, हा पूर्वा, तुला मी दिसते? पूर्वा, ओके. तर आपण मुक्या प्राण्यांची कैफियत हा पाठ पाहत होतो. तर या पाठामध्ये कोणकोणते प्राणी आहेत? कोणकोणते प्राणी पाहिलेले आहेत पूर्वा? आता स्नेक, ओके. आणखी स्मॉल फिश, काऊ, ओके. ओके. आणखी चूक, गाय, ओके. आणि नंतर शेवटी प्राणी सर्वजण त्या ठिकाणी येतात. तर याच्यामध्ये माणसानं काय केलेलं आहे? काय तक्रार आहे चिवची? कैफियत म्हणजे तक्रार. ओके, स्वाध्याय सोडवले? पूर्वा, स्वाध्याय? आवाज येत नाहीये का पूर्वा? ओके, आवाज येतोय. स्वाध्याय सोडवलेत काल सांगितलेले?
पूर्वा स्वाध्याय नाही सोडवले? ओके, ठीक आहे. तर आज आपण स्वाध्याय घेऊयात. प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय आहे, तक्रार व वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा. त्यातलं पहिला जो दिलेला आहे ते तक्रार दिलेले आहे आणि पुढे त्याच्या दिलेला आहे वनचर. तर याच्यामध्ये मोबाईलच्या आवाजाची भीती आणि वनचर मध्ये काय काय दिलेले आहेत ऑप्शन, चिमणी दिलेला आहे, नंतर मासोळी दिलेला आहे. पूर्वा आवड दिसतोय तुला? आवाज येत नाही, जरा नेटवर्क मध्ये उभा राहा ना, जिथं नेटवर्क असेल तिथे. बोर्ड दिसतोय? ओके. तर याच्यामुळे आपण पाठीमागे शब्दार्थ पण पाहिलेत. आता जोड्या पूर्ण करा पाहतोय. तर पहिली आहे तक्रार, मोबाईलच्या आवाजाची भीती आणि पुढे दिलेले आहेत वनचर. तर वनचर म्हणजे प्राणी, जे प्राणी आहेत आपले ते दिलेले आहेत. तर त्या प्राण्यांमध्ये कोणते प्राणी म्हणजे कुणाची काय तक्रार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर सांगू शकते पूर्वा तू? मोबाईलच्या आवाजाची भीती कुणाला होती? दिलेली आहे पुढे चिमणी. आणि प्लॅस्टिक बनाने पोटदुखी कुणाला झाली होती? टाईप करायचंय. काय दिसतंय? काय लिहिलं मी? ओके. COW काव लिहिण्यापेक्षा GAY तरी चालेल, म्हणजे गाय लक्षात येते. ओके. आता पुढचं, प्लॅस्टिक सेवनाने पोटदुखी ही गायला झाली होती. आता पुढे वनचर दिलेला आहे मासोळी आणि तक्रार. तर मासोळीची तक्रार काय होती? मासोळीची तक्रार काय होती? आपल्याला वेगवेगळे किती प्राणी सांगितले? पहिल्यांदा कोण आली? चिव आली, गाय आली, मासोळी आली आणि नाग आला. तर यांच्या सर्वांच्या तक्रारी काय काय होत्या? आता मासोळीची तक्रार काय होती? मासोळी कुठे राहते? मासोळी कुठे राहते? पूर्वा? हा, तर मासोळीची तक्रार काय होती? विषारी पाणी. कारण विषारी पाणी होतं आणि पाण्यामुळे काय होत होतं, त्या ठिकाणी ती पिऊ शकत नव्हती आणि ती यांना सुद्धा मनाई करते, चिऊ आणि गायला सुद्धा त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी मनाई, कारण पाणी हे कसं होतं, विषारी होतं. आता पुढे चौथं जे आहे तर त्याच्यामध्ये तक्रार दिलेली आहे आणि वनचर कोणता ते आपल्याला सांगायचं आहे. तर तक्रार काय आहे? वारुळ आणि शेत होते. तर ही कोणत्या वनचराची तक्रार आहे? वनचर म्हणजे प्राणी. त्या प्राण्याची ही तक्रार आहे की आमचं वारुळ, आम्हाला राहायला वारुळ मिळत नाहीये, शेत नष्ट झालेले आहेत. हा, ओके. तर या ठिकाणी
नाग. तर नागाची ही तक्रार आहे. काय तक्रार आहे की त्याला राहायला सुद्धा त्या ठिकाणी घर राहिलं नाही आणि लोकांनी काय केलेलं आहे, पूर्ण शेत जे आहे ते पूर्णपणे नष्ट केलेलं आहे. आता पुढे पाहूयात. प्रश्न दुसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तर लिहा. तर याच्यामध्ये हा जो पाठ आहे, तर या पाठात कोणाकोणात संवाद झालेला आहे? तर सगळे ते जे प्राणी आहेत, तर त्या प्राण्यांची नावं द्यायची आहेत. इथपर्यंत समजलंय पूर्वा? प्रश्न पहिला समजलाय? येस ऑर नो? पहिला प्रश्न जो आहे तो समजलाय? पूर्वा, आवाज येतोय? आवाज येतोय ना? ओके. हा, ठीक आहे. पुढे प्रश्न दुसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. तर त्याच्यामध्ये प्रश्न काय दिलेला आहे की या पाठात कोणाकोणात संवाद झालेला आहे. आता त्या सर्व प्राण्यांची आपल्याला नावं लिहायची आहेत. तर काय काय नावं आहेत यांची सांगू शकते पूर्वा? कोणकोणती नावं आहेत? ओके. चिमणी आहे, नाग आहे, गाय, हे सर्व प्राणी आहेत. मासा आहे आणि माणूस. ओके, छान. तर हे सर्वजण प्राणी याच्यामध्ये आहेत. कोण कोण आहे? चिमणी. आणखी कोण आहे? गाय. आणखी नाग. चिमणी, गाय, नाग, आणखी माणूस. आणखी कोण आहे? चिमणी, गाय, नाग, माणूस, मासोळी. नंतर सर्व आहेत. मासोळी झाल्यानंतर सर्व प्राणी. सर्व प्राणी. आणखी कोण आहे? सर्व प्राणी. हा, ओके, एवढेच आहेत. गाय आहे, मासोळी आहे, चिमणी आहे, नाग आहे, सर्व प्राणी आणि माणूस. इथपर्यंत समजलंय? ओके, ठीक आहे. आता या पाठामध्ये चिमणीला कोणता त्रास होतो बरं? चिमणीची काय तक्रार असते? ओके, कोणता आवाज येतोय तिला? कोणता आवाज येतोय? दिसतोय तुला? स्क्रीन दिसते ना? बोर्ड दिसतोय? पूर्वा, बोर्ड दिसतोय? तर चिमणीला मोबाईलच्या आवाजाचा त्रास सहन होत नाही. ओके. आता पुढचं आहे याच्यामध्ये, गायीचे डोळे का पाणावले, हा तिसरा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न दुसऱ्यातला हा तिसरा, म्हणजे ई प्रश्न आहे. गायीचे डोळे का पाणावले?
उत्तर द्यायचंय. पूर्वा, का पाणावले बरं तिचे डोळे? बरं, कशाचा त्रास होता? एका शब्दामध्ये सांग तिला. कोणत्या गोष्टीचा त्रास होत होता गाईला? कोणता त्रास होता? हा, ओके. तिला त्रास होत प्लास्टिक. तिनं काय सांगितलंय की तिच्या प्रत्येक घासाबरोबर तिच्या तोंडामध्ये काय जात होतं? प्लॅस्टिक. त्या ठिकाणी तिच्या तोंडामध्ये जात होतं प्लॅस्टिक. त्यामुळं तिला तिथे राहण्यामध्ये, खाण्यामध्ये पूर्ण त्रास होत होता. ही तक्रार गायीनं मांडलेली आहे. ओके. आता मासोळी. मासोळी कोणती समस्या मांडते? मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे? हा, पाणी विषारी आहे ही समस्या मांडलेली आहे. कारण मासोळी कुठे राहते? तलावामध्ये राहते आणि तिथलं पाणी हे घाणेरड्याने विषारी आहे. आणि हे पाहून तिचा जीव तळमळतोय, म्हणजे तिच्या जीवाची तगमग होते. आणि त्यामुळे ती प्रदूषित जी पाणी आहे, जे खराब पाणी आहे, ती पिऊ शकत नाही. म्हणजे काय आहे तिची तक्रार? विषारी पाणी ही कुणाची तक्रार आहे? मासोळीची तक्रार आहे. म्हणजे प्रत्येक प्राण्याची काही ना काही तक्रार आहे. आता मासोळीची ही विषारी पाणी ही तक्रार आहे, कारण ते पाणी ती पिऊ शकत नाही. ओके. नागोबाची तक्रार कोणती आहे? नागोबाची तक्रार कोणती आहे हे सांगायचंय. नागोबाची तक्रार त्याच्याकडे काय नाहीये? नागोबानी पण तक्रार केली होती. काय तक्रार केली होती? पूर्वा, नागोबाची काय तक्रार होती? शेत नाही, वारूळ नाही, मी कुठे राहू, ही नागोबाची तक्रार होती. काय तक्रार होती? त्याच्याकडे शेत नाही, वारूळ नाही. तर या दोन गोष्टी, म्हणजे त्या माणसानं काय केलेलं आहे की नागोबाला राहायला कुठेही वारूळ ठेवलेलं नाही. तसंच माणसानं शेती सुद्धा ठेवलेली नाही. आणि माणसं काय करतात? उलट पकडून त्याला पकडतात आणि त्याला लाह्या खायला घालतात. तर ही काय आहे? अंधश्रद्धा आहे. तर अशा प्रकारे अंधश्रद्धा माणूस दाखवतो आणि त्या माणसानं जागरूक व्हावं
असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, हा तर स्क्रीन दिसते पूर्वा. या ठिकाणी मी स्क्रीन याच्यामध्ये शेअर केलेले दिसते तुला? स्क्रीन दिसत आहे पूर्वा चॅट मध्ये? पूर्वा आवाज येतोय? ओके ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, हा तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा. घोटभर, भर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहायचे आहेत. एक वाक्य लिहून दाखव पूर्वा. येतोय पूर्वा? आवाज येतोय? आवाज येतोय का? येस ऑर नो? पूर्वा आवाज येतोय? ओके. घोडभर याच्यासाठी वाक्य बनवायचे. पूर्वा आवाज येतोय का? रिप्लाय दे ना. हा ओके. जलचर, भूचर, वनचर. हा ते पुढचं झालं गो. तो प्रश्न कुठे आहे? प्रश्न चौथा आहे. ते नाही विचारला प्रश्न मी. प्रश्न तिसरा. आवाज येतोय ना तुला? प्रश्न तिसरा त्याच्यामध्ये घोटभर. तर घोटभरचं वाक्य बनवायचंय. जसं हे बघ, घोटभर पाण्यासाठी, घोटभर पाण्यासाठी प्राणी वनवन फिरत असतात. बोर्ड दिसतोय ना पूर्वा? बोर्ड जो आहे
हा, तर घोर पाण्यासाठी प्राणी वणवण फिरत असतात. तर अशा प्रकारे वाक्य बनवायचे आहेत. घोटभर पाण्यासाठी प्राणी वणवण फिरत असतात. अ, औषध, हा चमच्याभरचं सांगितलं ना तू पुढचं, पण त्याच्या आधी बाकीचे शब्द आहेत ना, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर. हम्म. हा, ओके. छान. हे औषध चमचाभर पी. छान, ओके. पुढे बाकीचे. आणखी आहेत ना पुढे. अ, मैल हे बघ, अजूनही अजूनही खेडेगावात लोकांना पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागते. अशा प्रकारे आपल्याला वाक्य आपण लिहू शकतो. लक्षात आलं हे वाक्य? अजूनही लोकांना पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागते. अजूनही खेडेगावात लोकांना मैलभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते. ओके, समजले? पूर्वा, येस ऑर नो? ठीक आहे. आता पुढे तासभर. तासभर, तर याच्यामध्ये काय? तासभर मध्ये पूर्वा, आवाज येतोय का? मी तासभर रिमाची मी तासभर रिमाची वाट पाहिली. मी तासभर रिमाची वाट पाहिली. अशा प्रकारे त्याचं वाक्य होईल. मी तासभर रिमाची वाट पाहिली.
समजतंय पूर्वा? हॅलो पूर्वा, आवाज येत? आवाज येतोय ना पूर्वा? हा, ओके. मी तुला आता तासभर याच्यासाठी वाक्य सांगितलं, तुला ऐकायला आलं? तासभर याच्यासाठी एक वाक्य सांगितलं, ते ऐकायला आलं तुला? बरं, पुढे आपण पुढचं पाहणार आहोत. कणभर. कणभरचं वाक्य सांग मला बनवून. कणभर. पूर्वा, आवाज येतोय ना? कणभरचं वाक्य. हे बघ. मी कणभर सुद्धा मी कणभर सुद्धा अन्न वाया मी कणभर सुद्धा अन्न वाया घालवत नाही. हे हात आहे, घालवत नाही. तर अशा प्रकारे हे वाक्य होईल. मी कणभर सुद्धा अन्न वाया घालवत नाही. आणि चमच्याभरचं तर तूच दिलेलं आहे पुढचं वाक्य. ओके. हा, तर लक्षात आहे पूर्वा? ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, कोण ते सांगा. तर ते तो उत्तर आधीच दिलेला आहे. पाण्यात राहणारे, आता फक्त एक एक लिहायचं. पाण्यात राहणारे पाण्यात राहणारे कोण? पाण्यात राहणारे भूचर. ओके. जंगलात राहणारे, पाण्यात राहणारे कोण? भूचर. आता जंगलात राहणारे
वनचर, जंगलात राहणारे वनचर. आता जमिनीवर राहणारे सुटतंय, थांब. पाण्यात राहणारे जलचर, जमिनीवर राहणारे, नीट सांग. पाण्यात राहणारे जलचर होतं, जमिनीवर राहणारे भूचर, जंगलात राहणारे वनचर आणि जमीन व प्राणी या दोन्ही ठिकाणी राहणारे कोण? उभयचर. या दोन्ही ठिकाणी राहणारे उभयचर. ओके, इथपर्यंत समजतंय? येस और नो? तर आजचा आपला होमवर्क आहे प्रश्न 4 पर्यंत. मुख्य प्राण्यांची कैफियत याच्यामध्ये तुझे प्रश्न 4 झालेत. प्रश्न 4 पर्यंत लिहायचं आहे. लिहिलंय का तू पूर्वा? आधी लिहिलंय? नसेल लिहिलं तर आज व्यवस्थित लिहायचं, जसं आपण घेतलेलं आहे. ऑल क्वेश्चन्स लिहायचेत का? नाही, घेतल्यानंतर लिहूयात. आधी फक्त 4 लिहूयात. जे आत्ता झालेले ते 4 लिहूयात. हा, ओके. जे आत्ता झाले ते 4 लिहायचे आणि नंतर बाकीचे राहिलेले 5, 6, 7, 8, 9 आणि थोडेसे उपक्रम वगैरे आहेत तर ते उद्या घेऊयात आपण. हा, 4 क्वेश्चन, 4 प्रश्न लिहायचे आहेत. व्यवस्थित लिहायचे आहेत न चुकता आणि आज पाठवायचे आहेत. परत एकदा पहा. पाण्यात राहणारे जलचर, जंगलात राहणारे वनचर, जमिनीवर राहणारे भूचर आणि जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे उभयचर. हा, ओके. लक्षात आले हे? ठीक आहे, थँक्यू.